श्री महालक्ष्मी स्तोत्रामध्ये देवीचं असं वर्णन केलंय की सर्वज्ञे, सर्व वरदे, सर्व दुष्ट भयंकरी, सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धि बुद्धि प्रदे देवी, भुक्ति मुक्ति प्रदायिनी, मंत्र मूर्त सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतरहिते देवी, आद्य शक्ति महेश्वरी, योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे अर्थात जी सर्व काही जाणते, सर्वांना आशीर्वाद देते, सर्व दुष्टांना भीती देते आणि सर्व दुःख दूर करते, तुला प्रणाम असो, तुला प्रणाम असो। देवीचं किती सुंदर वर्णन या ठिकाणी केलंय माऊली। आणि मग तिचे आशीर्वाद देखील आपल्या आयुष्याला फार मौल्यवान आहेत आणि म्हणून हे देवीचं व्रत। माते, मला पिताश्रींची खूप आठवण येत आहे। असे मागील आठवड्यातच तर भेटून गेले आणि इतक्या लवकर कशी बरी येते आठवण? अगं, ते होते तेव्हा माझ्यासोबत खेळायचे, आता माझ्यासोबत कोणीच नाही खेळायला, मला त्यांचा खूप राग येतो। असे नाही बोलायचे बाळ। हे बघ, पिताश्री शेजारील गावामध्ये गेले आहेत, तेथे ते खूप कष्ट करणार आणि धनसंचय करून घेऊन येणार आहेत। मग तुझ्यासाठी आपण अधिक खेळणी घेऊ आणि अधिक वस्त्रे सुद्धा। खरंच? हो, चल। अगं मालिनी, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला, तुझ्याच घरी यायला निघाले होते। अगं सुलक्षणा, कशी आहेस? मला मेलीला काय धाड भरली आहे, परंतु वाईट वाटते हो। आपण आपल्या घरातील साहित्य गरजू व्यक्तीला मदत म्हणून द्यायचे आणि त्यांनी मात्र त्याची जाणही ठेवायची नाही। या वागण्याला काही अर्थ आहे का? असं नाही सुलक्षणा, माझ्या ध्यानी आहे। मला माहित आहे, माझ्या गरजेच्या काळात तू मला धान्य देऊ केले होतेस आणि त्याची परतफेड ही मी करणारच आहे। नाही 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 नाही, अगं तुझ्याबद्दल म्हणत नव्हते मी, ते माझ्या शेजारची मेली ती कुसुमावती आहे ना, तिच्याबद्दल म्हणत होते। नाही, आता तूच विषय काढलायस म्हणून म्हणते हो, नाहीतर माझ्या ध्यानी देखील नव्हते। मी एकदा कुणाला मदत केली की मी नाही हो परत परत मागत राहत, मला हे हवे, मला ते द्या, मला हे हवे। ज्याने त्याने स्वतः लक्षात ठेवून परत करावे, हो की नाही? हो हो, अगदीच। अगं म्हणून नाही 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 नाही, तू चिंता करू नकोस। हा, सध्या तुझी अवस्था काय आहे, तुझी किती ओढाताण होते ठाऊक नाही का मला? त्यातून तुझा पती सदाशिव, तोही नाही ना तुझ्या जवळ। तू त्रस्त होतच असशील त्यामुळे, पण तरी पहा, जर जमलं तर माझे धान्य परत केलेस तरच बरे। नाही, पण माझा तसा आग्रह नाही हो, नाहीतर तू म्हणशील ही सुलक्षणा काय मागे लागते, मागे लागते, मागे लागते। नाही सुलक्षणा, मी असा कदापि विचार करणार नाही। अगं, माझ्या अडचणीच्या काळात तूच धावून आली होतीस, त्यामुळे मी तुझ्याही उपकृत राहील कायमच। मावशी, माझे पिताश्री काही दूर गेले नाही, ते इथे शेजारच्या गावात गेलेत। ते कष्ट करून पुष्कळ धन घेऊन येणार, माझ्यासाठी बैलगाडी पण आणणार आहेत ते। अगो बाई, हो का? मज्जा आहे का मुलाची? काय ग मालिनी, हे सांगितलं नाहीस? अगं नाही ग, मी सांगणारच होते। असू दे असू दे, जे समजायचे ते समजले हो। आता काय, तुमच्या घरी धनाच्या राशी लागतील तेव्हा माझे ते धान्य देच हो मला परत। हा, अगे बाई, इथे नको पाणी भरू, पुढे निघ। अगं जा की, एकदा सांगितलेलं कळतच नाही। ए बाई, इथं नको येऊ, इथं बी परत यायला लागलीस का काय? जा पुढं। ए अगं जा की पुढं, सांगितलेलं कळत नाही का? काय बाय आहे? मालिनी, इकडे ये, इकडे पाणी भर। अगं शकू, तू इथे कशी आहेस? तू आहेस म्हणून निदान मला हे पाणी तरी मिळते आहे ग। अगं असं काय म्हणतेस, मी तुझ्यासाठी इतकंही करू शकत नाही का? दे इकडे। अगं, आणि मुळात ह्या पाण्यावरती अधिकार गाजवणं योग्य नाही। मला कळतंय तुझी कुचंबणा होतीये,
पण तुला इतकंच सांगेन, नको अशी संकोचित होऊन वागूस. आणि लक्षात ठेव, संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देणारा सूर्य देखील अस्त पावतो. येणारा काळ कधी असाच राहत नाही. हे देखील दिवस सरतील, विश्वास ठेव. हो मावशी, माझी बैलगाडी बघितलीस का? अरे वा, तर या बैलगाडीत बसून तू प्रवास करणार तर? हो. अरे पण या बैलगाडीला तुझं ओझं झेपेल का? झेपेल ना, माझी बैलगाडी इतकी मोठी आहे. असं. पण एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल, सर्व काही हिरावलं, पण या लेकराचं खेळणं मात्र राहिलं. बघू बरं, तुमच्या दोघांपैकी अधिक वेगवान कोण आहे? मी तर सर्वात वेगवान. देवान सावकाश जाओ. हा पुत्र माझ्या जवळ आहे, म्हणूनच माझं जगणं सुसह्य झाले आहे. क्षमा कर, मला असं म्हणायचं नव्हतं. बाकी तू कशी आहेस? एका दासीचं आयुष्य कसं असतं, तिच्या आयुष्यात विशेष असं काहीच घडत नाही. आला दिवस पुढे रेटायचा. खूप विचित्र वाटतं ग हा विचार करून की तू माझा भ्राता देवदत्त याची दासी आहेस. नियती देखील कधी कधी किती क्रूर वागते ग. मग कसे आहेत ते दोघे? सारे काही क्षेम आहे, सुखात आहेत ते दोघे. अगं माझी घागर तू का घेतेस? अगं मला सवय आहे ग. तू माझ्या भ्राताची दासी आहेस, म्हणून तुला मी तसे वागवेन असे नाही. इतकंच ओळखलंस तू मला. आपलं नातं माणुसकीच आहे, माणसाचं माणसाशी असलेलं निर्मळ नातं. अगं मी तुझ्या भ्राताकडे दासी जरी असले तरी तू जे माझ्यासाठी केलंयस त्याचे मोल मला कुठल्याही धनद्रव्यात मोजता येणार नाही. मी त्याची परतफेड नाही करू शकत, त्यामुळे मला हे करूच दे. म्हणजे तू काही ऐकणार नाहीच तर? कदापिही नाही. बरं चल चल. अहो 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 बघा तरी. अहो काय म्हणते मी? अगं मी काम करतोय, दिसत नाही का? थांब जरा. त्या चोपडीतून डोके बाहेर काढा आणि बघा माझ्याकडे. मी कशी दिसते सांगा तरी मला. काय चकित झालात ना? हा कंठा अगं किती सुरेख आहे हा, आणि किती मौल्यवान भासतोय हा. हा तुझ्याकडे कसा आला? का मी स्वतःसाठी काही अलंकार घेऊ शकत नाही का? अगं तसं नाही, इतके धन तुझ्याकडे आले कुठून? स्वतः तर माझ्यासाठी एक जोडवी घेत नाही, म्हणूनच मी स्वतःसाठी धनाचा संचय केला होता. हा कंठा तर खूप दिवस माझ्या मनात घर करून बसला होता, म्हणूनच मीच घेतला हा कंठा. आणि किती झाले तरी आपल्याला आपल्या वैभवाचे प्रदर्शन करायला नको का? जेव्हा हा कंठा घालून मी घराबाहेर जाईल तेव्हा सर्वांच्या नजरा माझ्याकडे बघून चकित होतील. बघाच तुम्ही. परंतु हा कंठा तर मालिनीचा आहे. मला चांगले आठवते, हा कंठा मालिनीचा आहे. तिचा कंठा असाच तर होता. काहीतरीच काय? मी का तिचा कंठा घेईल? असेल तिच्याकडे असाच कंठा. हा मात्र माझाच आहे. नाही, हा कंठा मालिनीचा आहे. आणि जर तुम्हाला खरे खरे सांगितलेस तर मला कळू शकेल की मालिनीच्या घरातील धन कुठे गेले आहे ते. म्हणजे मी का तिच्या घरातून चोरी केली आहे असा संशय आहे तुमचा माझ्यावर? अगं तसं नाही ग, परंतु ही शक्यता आहे ना की मालिनीच्या घरात चोरी झाली आणि त्यासोबत हा कंठा सुद्धा चोरला गेला आणि तो कंठा आता तुझ्याकडे आलाय. म्हणजे आपल्याला हे कळू शकेल की मालिनीच्या घरातील चोरलेले धन नक्की कुठे आहे ते. घ्या, इथे स्वतःची पत्नी इतकी नटून बसली आहे त्याचे काही मात्र कौतुक नाही. सतत आपल्या बहिणीची चिंता. बाई बाई बाई, काय लिहिलं आहे माझ्या नशिबात. शी. अगं बाळा सावकाश. आलोच हा. ऐक, दे माझ्याकडे. चल निघते मी.
अगं चाललीस कुठे? आल्यासारखी बस तरी. पोहोचायला विलंब झाला ना तर आगा करतील तुमचे भ्रातश्री. बरं, अशीच येत राहा. आलीस की छान वाटतं. एक सांगायचं होतं, म्हणजे मनात आलं म्हणून सांगू का? अगं हो, सांग ना. बघ, तू मला माझ्या ताईसारखीच, म्हणून मोकळेपणाने सांगते. एक काळ होता जेव्हा तुम्ही वैभवात लोळण घेत होता. मीच काय, संपूर्ण गावाने तुमचा वैभवशाली काळ बघितलाय. आणि आज हे होय, खरं आहे. नियतीच्या मनात काय आहे हे नाही सांगता येणार. परंतु माझ्याकडे यावर एक उपाय आहे. उपाय? हो, तू वैभवलक्ष्मी मातेचे शुक्रवारचे व्रत कर. हे व्रत तुझे गतवैभव तुला पुन्हा एकदा मिळवून देतील. वैभवलक्ष्मी मातेची कृपा पुन्हा आशीर्वाद देईल. खरंच हे शक्य होईल? हो, माझ्यावर विश्वास ठेव. मी मनापासून करेन ग, परंतु हे त्यांना कितपत रुचेल याची शाश्वती मी तुला नाही देऊ शकत ग. त्यांचे मन वळवावे लागेल. व्रताचे नुसते नाव जरी काढले तरी त्यांचा संताप अनावर होतो. तू तर हे जाणतेसच. हो, मी हे सर्व जाणते, म्हणून इतके दिवस हे सांगण्यासाठी घाबरत होते. परंतु जर आपल्या आयुष्याचे भले होणार असेल तर त्यासाठी मनापासून प्रयत्न करणे अयोग्य नाही. आणि हाच आग्रह तू धरला पाहिजेस. हा, मी नक्की प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, व्रत कर. समजले? हो. चल, येते मी. काय सदाशिवराव, कुठे गेला होतात? नमस्कार केशवराव, आलोच. या. बरं का केशवराव, तुम्हास म्हणून सांगतो, मी एकदा घरी परतलो की माझी पत्नी आणि माझा पुत्र अगदी आनंदित होणार आहेत. का? हो, का म्हणून काय विचारता. गेला आठवडा शेजारच्या गावी गेलो होतो. तिथे तळ्याचे खोदकाम निघाले होते. रोजगार अगदी मुबलक मिळाला. हे पहा की, इतके धान्य मिळाले आहे, शिवाय 4 मुद्राही मिळाल्या. आता हे सगळे पाहून मीच एवढा समाधानी झालो आहे, तर घरचे आनंदी होणारच की. खरे, जे घडले ते उत्तमच. ऐकून आनंद वाटला. परंतु काय? काही म्हणा, तुमची अवस्था बघवत नाही हो. काय पण ती तुमची आई, काय तो थाट. आणि आता बघा, दैनंदिन जगण्यासाठी किती धडपड करावी लागते तुम्हाला. चालायचंच की. आता या गोष्टी काय आपल्या हातात असतात का? काही म्हणा, पण जर कशाची ददाद नव्हतीच तर भगवंताने अशी अवकृपा करायला नको होती तुमच्यावर. नाव काढू नका त्या भगवंताचे, अन्यथा माझा संतापानावर होईल. मला विलंब होतोय, निघावयास हवे. नमस्कार. देविका, अगं ऐकलेस का? तुझ्यासाठी एक सुवार्ता आहे. कसली ग? सांग सांग. अगं सांग ना. मी असे ऐकले आहे की मालिनीकडे अमाप धन येणार आहे. काय? तुला कुठून समजले? अगं, माझ्या कानी आले आहे. सदाशिव नव्या व्यापारासाठी परगावी गेला आहे. तेथून अमाप धन प्राप्त करूनच परत येणार आहे. अमाप धन? येऊ दे, तिच्याकडे ते धन येऊच दे. त्या धनातून मला कसे धन मिळेल याचा विचार करायलाच हवा. काय झाले? एका बाळाला आज झोप येत नाही वाटते. माते, मला झोप नाही, मला भूक लागलीये. मला खायला काहीतरी दे माते.
हो देणार ना बाळा. हे बघ, आता तो चंद्रमा थोड्याच वेळात पुढे सरकेल आणि मग त्या वृक्षाच्या आड जाईल. तोवर पिताश्री येतीलच आणि सोबत पुष्कळ धान्य घेऊन येतील. परंतु कधी? सांगितलं ना, येतीलच आत्ता. जे काही धान्य आणतील त्यातून मी रुचकर खीर बनवून देईन तुला. खीर? खरं? हो. आता तू एक काम कर, तू शांतपणे झोपी जा. पिताश्री आले की मी तुला स्वतः उठवेन आणि माझ्या हाताने खीर खायला देईन. ठीक आहे. देवांश, पिताश्री, पिताश्री, मला तुमची खूप आठवण येत होती. हो बाळा, मलाही तुझ्या आठवणीने खूप अस्वस्थ केले होते. माते म्हटली तुम्ही धान्य आणाल, त्या धान्याची ती खीर करून देणार म्हणून. थकला असाल ना, मी भोजन करून देते. द्या धान्य इकडे. इतकेच धान्य? हे कसे घडले मलाही कळले नाही बघ. म्हणजे मी प्रवासास सुरुवात केली तेव्हा गाठोडे भरलेलेच होते, परंतु हे छिद्र कधी पडले आणि धान्य गळाले कळलेच नाही मला. माते, एवढेच धान्य? हे आपल्या तिघांना कसे पुरतील? आता आज पण मला खीर नाही मिळणार. कोण बोलले तुला आज खीर नाही मिळणार? मातेने सांगितले आहे ना, मग तसेच होणार. मी देते तुला खीर. द्या इकडे. हे घे बाळ, खा. माते, मला ठाऊक आहे तुझ्या पोटात देखील अन्नाचा एक कण नाहीये. तू घे आधी माते. नाही बाळा, तू घे. नाही माते, तूच घे. असं नको करू बाळ. नाही 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 माते, तूच घे. एक घोट घे माते. नाही 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 माते, हट्ट करू नये बाळ. माते तूच घे. नाही माते, एक घोट तर घे. आता माऊली, आई ही वस्तुतः एक स्त्रीच असते, पण आईची महतीच अशी आहे की समुद्रा इतकी अथांग आणि आभाळा एवढी अमर्याद. आपल्या मुलाबाळांना जरा जरी कष्ट झाले, थोडं जरी दुखलं खुपलं, तरी सुद्धा जी मुळापासून हादरून जाते ती आई. शिवाय कुठल्याही संकटातून मार्ग काढायची शक्ती तिला प्राप्त व्हावी म्हणून हे व्रत करायचं. हे म्हणजे महालक्ष्मीचं व्रत. या पुढच्या भागात या व्रताची कथा आणखीन कोणतं वळण घेते ते पाहूया. तोवर उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका.